श्री गुरुचरित्र अध्याय 21. मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधार का ब्रह्मचार्याने मेलेल्या मुलाच्या आईची अर्थात गंगाधराच्या पत्नीची आस्थेने विचारपूस केली. तिचे सांत्वन करताना तो म्हणाला, बाई ग, या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच असते. कोणी आधी जातो, कोणी नंतर जातो. उत्पन्न होणे, विनाश होणे हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे हे जीवन क्षणभंगूर आहे. पाण्यावरचा फेस पाण्यातच उत्पन्न होतो आणि पाण्यातच विलीन होतो. त्याप्रमाणे पृथ्वी व्याधी पंचतत्वांनी आकारास आलेली ही देहाकृती, ती तत्वे विलग झाली की अव्यक्त होते. त्या पंचमहाभूतांचे गुण मायेच्या पाशांनी मनुष्याच्या मनास मी देह आहे ही भ्रांती निर्माण करतात. त्या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. जीव हा शिवस्वरूप असूनही स्वतःला वेगळा समजतो. हाच मायेचा अचिंत्य प्रभाव आहे. माया त्रिगुणमयी आहे. सत्व, रजतम हेच ते 3 गुण होत. त्यांच्याच प्रभावाने सर्व कर्मे घडत असतात. पण अज्ञानामुळे जीव स्वतःकडे कर्तेपणा घेतो आणि त्या बऱ्या वाईट कर्मांची इष्ट निष्ठ कर्मफळे भोगतो. इंद्रियांना होणारी विषयभोगांची वासना ही सुद्धा गुणांच्या अधीन असल्यामुळे जीवाला सुखदुःखांनी लिप्त करते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. कल्पवर्षे आयुष्य असणाऱ्या देवांना व ऋषींनाही अंत आहे. तेथे मनुष्याची काय कथा. देहाच्या अवस्था सातत्याने बदलत असतात. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि त्यानंतर मृत्यू ठरलेलाच आहे. मृत्यूनंतर जीवात्मा पुनश्च नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे, अव्यक्ताचे पुन्हा व्यक्त होणे हा क्रम सातत्याने चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानित नाहीत. अज्ञानी जीव मात्र माया मोहाने भ्रमित होऊन इतरांशी आपले नाते जोडतो आणि त्यांच्या संदर्भात सुख दुःख भोगतो. उत्पन्न होणाऱ्या प्रत्येकाचा ललाटलेख ब्रह्मदेवाने लिहूनच ठेवलेला असतो. त्या प्रत्येकाचे जे काही पूर्वार्जित कर्म आहे त्यानुसार जीवाला तशी गती प्राप्त होत असते. त्यावरच त्याच्या सुख दुःखाचे आयुष्य मर्यादेचे निर्धारण होत असते. म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी मरतो. स्वप्नातील द्रव्य जसे खरे मानता येत नाही तसा देहादिकांचाही भरवसा देता येत नाही. आजपर्यंत तू कोणकोणत्या योनीत किती जन्म घेतलेस ते सांगू शकतेस काय. तू मागील अनेक जन्म मनुष्य योनीतच जन्म घेतला होतास असे मानले तर त्या प्रत्येक जन्मात तुझे कोणीतरी माता, पिता, पती, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी, आप्त, मित्र आदी असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय. मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे. पंचमहाभूतात्मक असा हा देह चर्म, मांस, अस्थि व मज्जा यांचा नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्राचे आगार आहे. घृणास्पद आहे. त्याची आसक्ती धरू नकोस. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, महाराज, तुमचे म्हणणे मला पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. अंतःकरणात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक प्रश्नांनी चित्त अस्थिर झाले आहे. प्रत्येक घटना प्रारब्धाप्रमाणेच घडणार असेल तर श्रीहरींची भक्ती का करावी. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही असे कधी घडले नाही. त्याप्रमाणे
संत महात्म्यांच्या वचनांनाही आजपर्यंत कधी उणेपणा आलेला नाही. आजारी मनुष्य बरे वाटण्यासाठी प्रारब्धावर विसंबून राहत नाही. तो वैद्याकडे जाऊन औषधोपचार करतो. औदुंबर क्षेत्री निरंतर वास करणारे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे त्रिमूर्ती, दत्तात्रेयांचा अवतार. श्री गुरु म्हणजे भवरोगावर उपचार करणारे निष्णात वैद्य. त्यांना शरण गेल्याने आमचे दुर्दैव सरेल म्हणून आम्ही त्यांचे पाय धरले, त्यांची मनःपूर्वक आराधना केली. मी 5 पुत्र गमावले. श्री गुरूंनी मला अभय दिले. तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असे वरदान दिले. त्यामुळे मी निश्चिंत होते. त्या माझ्या विश्वासालाच आज तडा गेला. श्री गुरूंचे वचन खोटे ठरले. आता कोणावर विसंबायचे, त्यापेक्षा मेलेले बरे. आता मी प्राणार्पणच करणार. ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता. तेव्हा ब्रह्मचारी म्हणाला, तू श्री गुरूंवर विश्वास ठेवलास. त्यांनी तुला आशीर्वाद दिल्याप्रमाणे तुझा पुत्र पूर्णायुषी झाला नाही, म्हणून त्याला जरी मृत्यू आलेला असला तरी तू गुरुस्थानी औदुंबर क्षेत्री जा. तेथे या मृत पुत्राचे कलेवर ठेव. त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरु करतीलच. त्याच्या बोलण्यातून ब्राह्मणीला आशेचा किरण दिसला. मुलाचे शव पाठीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली. आपल्या बाळाला श्री गुरूंच्या पादुकांजवळ ठेवले. श्री गुरूंनी तिला येथेच वरदान दिले होते. तो प्रसंग आठवून ती अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली. गुरुपादुकांवर डोके आपटून रडू लागली. पादुका रक्ताने माखल्या. तिचा पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्यांनी तिची वारंवार समजूत काढली. अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण काही केल्या ती ऐकेना. रात्र झाली. लोक तिच्या हट्टाला अक्षरशः कंटाळले. तिला दूषणे देऊ लागले. या निर्मनुष्य अरण्यात अधिक वेळ थांबण्यात अर्थ नाही. चोरांचा श्वापदांचा त्रास होऊ शकतो. ही बाई ऐकतच नाही. प्रेताला दुर्गंधी येऊ लागली की आपल्या आपण वठणीवर येईल. उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू. अशा प्रकारे विचार विमर्श करून मंडळी मुक्कामी परतली. गंगाधर आणि त्याची पत्नी कलेवराचे रक्षण करीत तेथेच शोकाकुल अवस्थेत बसून राहिले. 2 दिवसांचे जागरण घडले होते. 3ऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानी येऊन गाढ झोप लागली. तेव्हा तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात जटाधारी, सर्वांगी भस्म लावलेला, रुद्राक्ष भूषणे धारण केलेला, व्याघ्र चर्म पांघरलेला, हाती तीक्ष्ण त्रिशूळ घेतलेला असा एक योगी दिसला. तिला अभय देऊन तो म्हणाला, मुली, आम्हाला दोष देऊन व्यर्थ आक्रोश का करतेस? तुझ्या मुलाला काय झाले आहे? थांब, मी त्याला जिवंत करतो. त्याने झोळीतून भस्म काढून मुलाच्या सर्वांगाला लावले व त्याचे मुख उघडून प्राणवायूचा संचार केला. मग हा पहा, मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो अदृश्य झाला. या दृष्टांताने ब्राह्मणीला जाग आली. जे मनात असते तेच स्वप्नात दिसते. आपलेच दैव खोटे, तेथे श्री गुरूंना काय दोष द्यायचा असे म्हणून तिने मुलाच्या प्रेताकडे दृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते कलेवर किंचित हालचाल करीत आहे असे तिला दिसून आले. ती घाबरली. प्रेतामध्ये भूतसंचार झाला की काय अशी कुशंकाही तिच्या मनात येऊन गेली. तेव्हा मुलगा उठून बसला. दुडूदुडू धावत येऊन आईला बिलगला व म्हणाला, मला भूक लागली आहे, दूध दे ना. ब्राह्मणीचा व तिच्या पतीचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती दोघे थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागली. त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे. मातेने मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. श्री गुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतःकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली.
श्री गुरूंना वंदन करून त्यांची अपार स्तुती केली. निष्ठुर बोलल्याबद्दल क्षमा मागितली. गंगेमध्ये स्नान करून रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला. औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भक्तिभावाने गुरुभजन करू लागले. तेवढ्यात सकाळ झाली. आप्तस्वकीय विप्रमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली. गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. श्री गुरूंचे अगाध महात्म्य जाणून त्यांनी आनंदाने जय जयकार केला. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरुस्थानाचा महिमा. औदुंबर क्षेत्री श्री गुरु नित्य वास करतात. त्यांच्या चरणी दृढभाव ठेवून त्यांची भक्ती करावी. औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, गुरुपादुकांची पूजा करणे, ग्रंथवाचन, ब्राह्मण संतर्पण, दानधर्म, जप, होम हवन या गोष्टी श्री गुरूंच्या प्रित्यर्थ करणे ही गुरुसेवाच आहे. या सेवेने श्री गुरूंची प्रसन्नता लाभून भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. तेथे केलेली उपासना तात्काळ फलद्रूप होते. भाविकांना चारी पुरुषार्थ साध्य होतात. अध्याय 21 समाप्त. या अध्यायाच्या पठणाने संततीवरचे गंडांतर टळेल. संततीचे आरोग्य चांगले राहील.